हम्म. ओके. व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. कॉन्शियस मॅनिफेस्टेशनच्या क्लासेसमध्ये आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट मेक यू फील स्केअर्ड. असं काय आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणू आपण, ज्याची तुम्हाला भीती वाटते, है ना? आय होप सगळ्यांना मी आज सकाळी एक प्रॅक्टिकल करायसाठी दिलं होतं, एक एक्सरसाइज दिली होती. आणि ते एक्सरसाइज, ते प्रॅक्टिकल कशाबद्दल होतं, की तुम्हाला जे पाहिजे आहे ते इन डिटेल लिहा. आणि इन डिटेल लिहित असताना त्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस करा. ज्याही व्यक्तीने मॉर्निंगला दिलेलं टार्गेट प्रॉपरली कंप्लीट केलं असेल किंवा नाही जरी केलं, करणार असेल, एक्झॅक्टली त्यालाच धरून हा सेकंड टॉपिक आहे. तुम्हाला फिलिंग सहित एक्सप्रेस करा, का बरं म्हणत आहे? बघा, विदाउट अनालिसिस जेव्हा आपण काहीही लिहितो तेव्हा त्या माइंडला त्याच्याबद्दल काहीही, त्याला आपण कधी हिंदीमध्ये लगाव, है ना, आपुलकी नसते राहत. तुम्ही काहीही लिहू शकता, बरोबर आहे. तुमच्या मनात जसं आलं तसे वर्डिंग तुम्ही त्याला देऊ शकता. आपण प्रत्येक जण विश करतो की मला जे पाहिजे ते मॅनिफेस्ट झालं पाहिजे, पण ते कम्प्लीट कसं होते या विषयावर आपण कधी लक्ष देत नाही. किंवा ते मॅनिफेस्ट कम्प्लीट न होण्यामागे कोणते कारण आहेत याला पण आपल्याला समजून घ्यावं लागेल, की असं कोणतं कारण आहे की ज्या कारणामुळे मी एक्झॅक्टली त्या मॅनिफेस्टेशन पासून चुकत आहो. कधी कधी काय असते, नोईंगली अननोईंगली आपण तेच अट्रॅक्ट करणं सुरू करून देतो आपल्या लाईफमध्ये जे आपल्या आतमध्ये आहे. आणि जे आपल्या आतमध्ये आहेत त्याच्यावर आपल्याला खूप जास्त फोकस करायचा आहे, की ते एक्झॅक्टली टुवर्ड्स गोल आहे, टुवर्ड्स माय विजन आहे, की मला माझ्या विजन पासून, माझ्या गोल पासून दूर नेत आहे. आणि त्या गोल आणि माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जे ब्लॉकेज म्हणून उभी आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आपण जेव्हा आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल करतो की मला ती गोष्ट मिळत नाही आहे, तर त्यावेळेस आपण जे आउटर सर्कमस्टान्सेस आहे, म्हणजे अवलंबन, त्याला आपण ब्लेम करतो, इतर लोकांना ब्लेम करतो. माझं काही जरी काम जर चुकलं किंवा पूर्ण नाही झालं, त्याला मी हे नाही म्हणणार की ही माझी सर्वस्वी जबाबदारी होती.
मी काय म्हणेल, समोरच्या व्यक्तीमुळे चुकलं, ती वस्तू त्यावेळेस मिळाली नाही म्हणून चुकलं, अशी अशी घटना घडली म्हणून चुकलं. म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या अपयशाचं जे खापर फोडणे म्हणतो आपण, कोणावर फोडू? दुसऱ्यावर. पण जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघणार नाही की हे मॅनिफेस्टेशन न होण्यामागे काय असे ब्लॉकेजेस मी क्रिएट करून ठेवले का, जे मला माहित नाही. आपण काय करतो, त्या फ्रिक्वेन्सी क्रिएट करतो आणि त्या फ्रिक्वेन्सी क्रिएट करून त्या फ्रिक्वेन्सीवर आपण व्हायब्रेट करतो. आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतो, आपण सेम सिच्युएशन, सर्कमस्टान्सेस आणि तसे लोक आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करतो, जे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात माझ्या विजन, गोल किंवा मॅनिफेस्टेशनच्या फेल्युअरच्या मागे. कळलं? जे माझ्या आतमध्ये फेल्युअरचा ब्लॉक आहे, ब्लॉकेजेस जे माझ्या आतमध्ये ऑलरेडी रेडी आहे, त्या ते जे ब्लॉकेजेस आहे, त्या ब्लॉकेजेसद्वारे माझी स्वतःची वृत्ती काय बनली? ब्लेम अदर्स. काही जरी चुकलं, कोणाला ब्लेम करा? इतरांना ब्लेम करा, दुसऱ्याला टार्गेट करा, अदर सर्कमस्टान्सेसला टार्गेट करा. आणि जे आपण इतर लोकांना ब्लेमिंग करतो, हळूहळू काय होते, नोईंगली अननोईंगली त्याची ब्लेमिंग करण्याची वृत्ती आहे आणि जो आतमध्ये जो ब्लॉकेजेस आहे आपल्या, हे मिळून काही फ्रिक्वेन्सी क्रिएट करतात. त्या फ्रिक्वेन्सीवर आपण जेव्हा व्हायब्रेट करतो, हे व्हायब्रेशन ऊर्जेचं निर्माण करते आणि ही ऊर्जा कोणत्या गोष्टीला अट्रॅक्ट करेल? अशा सिच्युएशन, सर्कमस्टान्सेस आणि अशा लोकांना ते अट्रॅक्ट करेल, जे माझ्या फेल्युअरच्या मध्ये रोल प्ले करतील आणि ती घटना घडवून आणतील. आणि पुन्हा आपण ब्लेम कोणाला करू? पुन्हा समोरच्या व्यक्तीला. पुन्हा आपली थिंकिंग काय राहील? तीच, ब्लेम अदर. पुन्हा आपले थॉट पॅटर्न कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण करतात? जी ऊर्जा आपल्यासाठी योग्य नाही. ती ऊर्जा पुन्हा कोणत्या लोकांना अट्रॅक्ट करेल? जे तुमच्या जीवनामध्ये रोल प्ले करतील तुमच्या फेल्युअरसाठी. म्हणजे हे चक्र काही सुटणार नाही. आणि जर मी ह्या सिच्युएशन मध्ये तुमच्याशी असं बोललो की या घटनेचे सर्वस्वी जबाबदार कोण आहे? तुम्ही स्वतः. आपण त्याला एक्सेप्ट करणार नाही. का? वी आर अनअवेअर अबाउट. का? कारण की ही तुमची लाईफस्टाईल बनून गेली आता. जसं आपण मच्छी मार्केट किंवा एखाद्या नाल्याच्या बाजूने जर घर असलं, त्या व्यक्तींना त्याची काय झालेली असते? सवय झालेली असते. त्यांना वास येत नाही, त्यांना दुर्गंधी येत नाही, सवय झाली आहे. अशाच प्रकारे ही जी ब्लॉकेजेस आहे, ह्या ब्लॉकेजेसला आपण अशा प्रकारे होल्ड करून ठेवलं की त्या ब्लॉकेजेसची मला काय झालेली आहे? सवय झालेली आहे. आणि आपण अनअवेअर आहोत आपल्या ह्या ब्लॉकेजेसच्या प्रती. तर तुमच्या सर्वांसाठी आजचं एक्सरसाइज कोणती आहे? आस्क युअर सेल्फ,
की हे वाक्य लिहा. लिहिणाऱ्यांनी स्वतःला विचारा, माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अपयशासाठी माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अपयशाचे कोणते कारण आहे ज्याला मी कारणीभूत आहे. वाक्य काय लिहिलं आपण? माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या अपयशाचे कोणते कारण आहेत ज्याला मी स्वतः कारणीभूत आहे. म्हणजे पहिली गोष्ट, आपण ब्लेम अदर्स हा टॉपिक बंद केला. प्रॉब्लेम कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये. मी कारणीभूत आहे माझ्या अपयशासाठी. पहिले आपण हे स्वीकार केलं, आणि स्वीकार केल्यानंतर आपला प्रश्न काय आहे? ते कोणते रिझन्स आहेत ज्यामुळे मी मॅनिफेस्टेशन पूर्ण करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचाराल, तुमच्या माइंडमध्ये ऑटोमॅटिक काहीतरी आन्सर येतील, आणि जे आन्सर पॉपअप झालं ती तुमची रियालिटी आहे. जर कोणती नकारात्मक घटना तुमचं माइंड ओपन करून देत आहे, ते असं नाही म्हणायचं की अरे नाही नाही नाही, मी मी अशी नाही, मी असा विचार करत नाही, मी असा व्यक्तीच नाही. नाही, तीच तुमची रियालिटी आहे. का? कारण ते पहिलं पॉपअप आहे. जर तुमचं माइंड ह्या गोष्टीला बाहेर काढत आहे, निघू द्या, त्याला एक्सेप्ट करा, त्याला लिहून ठेवा, आणि तेच ते थॉट आहेत. जर तुम्ही त्याला रिलीज केलं तर तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये येणारे जे हर्डल्स आहे, अडथळे आहेत, त्याला तुम्ही दूर करू शकता. आता तुम्हाला फाइंड आउट करणे आहे की ते कोणते टॉपिक आहे. फिअर आहे, डाऊट आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, लो कॉन्फिडन्स आहे, तुम्ही अफ्रेड आहात, होईल की नाही, दिस इज पॉसिबल ऑर नॉट, तुम्ही कन्फ्यूज आहात, ज्या प्रकारे मी विचार केला त्या प्रकारे ती घटना घडेल की नाही, की काहीतरी वाईट घडणार. मॅनिफेस्टेशन करणे इतकं सोपी नाही. काही विशिष्ट प्रकारचं जर मॅनिफेस्टेशन केलं तर ते चांगलं करण्याच्या ऐवजी जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी क्रिएट करतात. इतक्या इझी वे मध्ये माझी इच्छा कशी पूर्ण होईल, असे रंगोरंगीचे आन्सर तुमचं मन तुम्हाला देईल. त्याला लिहून ठेवा, आणि मला एक तर कमेंट करून सांगा की आपण उद्याच्या सेशन मध्ये आपण याच्यावर बोलू. ते कोणी कोणी बोलल्यापेक्षा काय करा, तुम्ही मला लिहूनच पाठवा. जे विश तुम्ही लिहिली त्या विशच्या प्रती तुमच्या माइंडमध्ये कोणता ब्लॉक येत आहे, आणि हे यायलाच पाहिजे. जसं मी तुम्हाला आजचीच माझी गोष्ट सांगतो, एक छोटीशी. हा क्लास सुरू होण्यावर अगोदर आहे ना, फक्त अर्धा तास अगोदर मी काय बोललो स्वतःशी, माणसाचं मन कसं खेळते, की मी हे काय सुरू केलं, सकाळी क्लास करा, संध्याकाळी क्लास करा,
दिवसभर काहीतरी काम करा, अभ्यास करा, लोकांशी बोला. मी 1 तास तरी स्वतःला देऊ शकत आहो का? एक जस्ट माझ्या माइंडमध्ये एक एक विचार आले. आणि तुरंत थोड्या वेळानंतर मी हा विचार केला की कसं माइंड खेळते आपल्यासोबत. अँसर काय आलं माहितीये? तेच जीवन बरोबर होतं. अरे पण त्या जीवनामध्ये स्ट्रगल किती होतं, तेव्हा मी रिकामा होतो. म्हणजे आज मला माझ्या कामाची पोचपावती माझ्यापर्यंत पोहोचून राहिली, तर मन कसं खेळून राहिलं माझ्याशी? अरे तुला तुझ्यापाशी वेळ नाही आहे, तुझ्या फॅमिलीसाठी वेळ नाही आहे, तुझ्या स्वतःच्या केअरसाठी तुझ्याकडे वेळ नाही आहे. हे काय सुरू केलं? मग तर 10 ते 5 चा जॉबच पुरला असता. म्हणजे मला काय बोलायचं आहे की असे पॉपअप आपल्या माइंडमध्ये येतील प्रत्येक वेळेस, ज्या कामाच्या प्रती तुम्ही इच्छा केली की मला हे कार्य पूर्ण करायचं आहे, की माझ्या हे जीवनाचा उद्देश आहे. आणि जेव्हा जेव्हा हे पॉपअप होत आहे, जर तुम्ही त्या गोष्टीला मूल्य दिलं, तर तुम्ही निघाले पुन्हा रिवर्स. तुम्ही ते मॅनिफेस्टेशन कधीच पूर्ण करू शकणार नाही. आणि हाच तो प्रॉब्लेम आहे. 1 जानेवारीला प्रत्येकाचं गोलबुक तयार होते. 10 जानेवारी येता येता ते सापडत नाही कुठे गेलं म्हणून. का? सवय लागली आहे. 4 दिवस फुल मोटिवेशन मध्ये माणूस 5 वाजता सकाळी उठते. त्यानंतर तोच प्रश्न, काय करून राहिलो मी हे? काय मिळणार मला? कमीत कमी झोप तरी चांगली होत होती. आता तर झोपही होत नाही. ठीक आहे ना, आजचे दिवस झोपून बघतो. रविवार आहे, सुट्टी घेतो. आणि बस त्या पहिल्या आठवड्याचा पहिला रविवार गेला की शेड्यूल डिस्टर्ब. डबल माणूस शेड्यूलवर लागत नाही. ह्या सवयी आपल्या आतमध्ये आपणच निर्माण केल्या आणि हाच ब्लॉक म्हणून आपल्या समोर उभा राहते. फिअर असू शकते, एखाद्याला कोण्या गोष्टीचं फिअर असू शकते. डाऊट, होणार की नाही होणार. सडनली भीती वाटणे. म्हणजे उदाहरणार्थ, मी जर आज इच्छा एखाद्या कोणी एखाद्या व्यक्तीला एकदम म्हटलं की तुम्ही, असं समजू ना की मी रॅन्डमली कोण्या एकावर बोट ठेवलं आणि म्हटलं की आजचं सेशन तुम्हाला घ्यायचं आहे. सडनली तो व्यक्ती घाबराघुबर होऊन जाईल. अरे काय करू, कसं बोलू, माझ्या ज्याने होणार की नाही होणार. एका सेकंद मध्ये भीती पण येईल, डाऊट पण येणार, डिप्रेशन पण येऊन जाईल. तोंडातून एक शब्द पण फुटणार नाही. का? हे सगळं लपलेलं होतं आतमध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या पॉइंटला धरून काम करणार नाही, तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला कधी मॅनिफेस्टेशन मध्ये जाऊ देणार नाही. उदाहरणार्थ, आपल्याच ग्रुप मधल्या एक ताई आहे है ना, त्यांच्याशी जेव्हा माझं बोलणं झालं होतं, एक इच्छा माणसाची की किती तुम्ही अर्निंग आहे. हा ठीक आहे सर, 60-80. ओके. 1 लाख पर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. आणि सडनली मी असंच त्या दिवशी बोलून गेलो, 10 लाख रुपये महिना मिळाला तर. 2 रिॲक्शन सडन आल्या. एक आले वाव, दुसरं आले अरे बापरे. एकाच वेळेस वाव आणि अरे बापरे. मी त्यांना म्हटलं, मला वावचं समजलं, पण अरे बापरे म्हणजे का? त्यांचं तो म्हणला, ह्या 60-80 साठी जे एफर्ट द्यावं लागत आहे ना,
ते एफर्ट मध्ये असं वाटतं की जीव निघाला. 10 लाखासाठी काय करावं लागेल? म्हणजे मनीच्या सोबत सोबत त्यांचं वर्कलोड, फिअर, टेन्शन, स्ट्रेस ते पण मल्टिप्लाय करून टाकलं. आणि मग मग त्यांच्याशीच बोलता बोलता मी असं म्हटलं, का बरं असं नाही होऊ शकत का? तुम्हाला एखादा असा जॉब मिळेल, वर्कलोडच राहणार नाही. म्हणजे तुम्हाला एक अशा प्रकारचं तुमचं मॅनिफेस्टेशन होईल, तुम्हाला 10 लाख रुपये पण मिळणार आणि तुमच्या मनासारखा जॉब पण मिळणार. त्यांचं काय म्हणणं, असं झालं तर खूप छान होईल. म्हणजे बघा, पहिली माइंडला कोणती रिॲक्शन दिली? मनीला जसं मल्टिप्लाय केलं, स्ट्रेस, फिअर, टेन्शन, वर्कलोड, त्याचा जो अनुभव होता तो सुद्धा मल्टिप्लाय झाला. अशा प्रकारे माइंड काय करते, सडनली दुसरी रिॲक्शन काय निघाली ती, नको रे बाबा. आणि जसं माइंडने म्हटलं नको, तो स्टॅम्प लावून घेते, आता मॅनिफेस्ट होणार नाही. का? कारण की आत अंतर मनानं तुम्हाला म्हटलं की नाही, हे आपल्याला झेपण्यासारखी गोष्ट नाही. तुरंत बिघडून जाईल सगळं. तर ह्या अंतर्मनाच्या गोष्टीला खूप समजून घ्यायचं आहे आपल्याला, की आपल्या रिॲक्शन्स कसे आहेत पैशाच्या प्रती, रिलेशनशिपच्या प्रती, जॉबच्या प्रती, हेल्थच्या प्रती. आपण काय समजून घेताय स्वतःला, आणि प्रायमरी माझी रिॲक्शन कोणती निघते, त्याच रिॲक्शनवर आपल्याला काम करायचं आहे. उदाहरणार्थ मी माझीच गोष्ट सांगतो प्रत्येक वेळेस, का बरं? आता मी माझी लाईफ तुम्हाला रियालिटीमध्ये सांगतो. इतकं ह्या नॉलेज असताना सुद्धा मी 10,000 रुपये महिना म्हणतो बरं, कसा अर्न करेल त्याचं टेन्शन होतं, कसं होईल. पण जेव्हा ह्या विषयावर मी अभ्यास करणं सुरू केला, हे लिहिणे, पॉइंट काढणे, वन बाय वन, वन बाय वन, एक एक स्टेप करत गेलो. आताच आमचं काल योगेश सरांशी बोलणं झालं. तर आज अशी अवस्था आहे की 10,000 रुपये, जिथे मी महिन्याची गोष्ट करतो तिथे 10 लाख रुपये महिना सुद्धा इझी आहे असं वाटत आहे. का? कारण की माइंडसेट क्लिअर होत चालला. आणि आता नकारात्मक विचारच नाही येत आहे की कसं होईल, काय होणार, मी काय करू, काय काहीच नाही. जस्ट सिंपल आहे, हा स्टेप बाय स्टेप आहे, अशा अशा प्रकारे काम करायचं आहे, होऊन जाईल. पण हे केव्हा झालं, जेव्हा हे सगळे निगेटिव्ह पॉइंटवर काय केलं, मी काम करणं सुरू केलं. आणि या निगेटिव्ह पॉइंटवर आपण सुद्धा काम करणार आहोत. हे 60 दिवसाचं सेशन म्हणजे किंवा 60 टॉपिकचं सेशन जे घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये 10 ते 15 सेशन त्याचेच आहे, आपल्या माइंडसेटवर कसं काम करायचं, बस त्याच्यावरच ठेवले आहे. तर तुमच्या सगळ्यांचं आता एक काम आहे, तुम्ही जेही काही स्वप्न तुमचे बघतायत, तुम्ही त्याच्यामध्ये बघा, असं कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मॅनिफेस्ट करण्यापासून थांबवत आहे, आणि त्याला लिहून काढा. फील करा, ती घटना होताना तुमच्या माइंडमध्ये कोणते विचार येत आहे. एकदम जर मी म्हटलं की तुम्हाला 1,000, म्हणजे 1,000 नाही, काय, 1 करोड तुम्हाला मी आजच दिले, सांगा तुमची रिॲक्शन काय राहील? प्रत्येक व्यक्तीला अलग अलग प्रकारची रिॲक्शन राहील. मॅक्सिमम लोकांना टेन्शन येईल. आता हे 1 करोडचं मी काय करू, कसं सांभाळू, कोणी चोरी तर नाही करून टाकन, ह्या माणसाला समजत नाही आणि बॅगेत आणून दिलं, कोणाचं लक्ष असेल तर.
एकदम माइंड काय म्हणणार, कसं करू, काय करू. किंवा म्हणजे अशा अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या समोर ओपन अप होतील, ज्या तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसेल. त्या सगळ्या टॉपिक्सला तुम्ही लिहून काढा, की काय प्रॉब्लेम आहे. जसं आज मला कोणी आहे, अं, कोणाचं उदाहरण घेऊ, साक्षीताईचं उदाहरण घेतो. त्यांनी मला $100 दिवसाला अर्न करणे आहे, हे एक टार्गेट दिलं. दादा मला ही माझी इच्छा आहे. तर $100 पूर्ण करण्यासाठी, $100 अचीव करण्यासाठी मला काय करावं लागेल, कोणते प्रॉब्लेम्स तिथे येत आहे, माझी स्किल मध्ये कुठे कमी पडत आहे का, कन्फ्युजन काय आहे, फिअर काय आहे, मला तो अमाऊंट अचीव करण्यामध्ये माझी विचारधारा काय आहे. ते सगळे सगळे टॉपिक जेव्हा नोट डाऊन करत जाऊ, तेव्हा तुम्हाला एका एका प्रश्नाचं काय मिळेल, आन्सर मिळेल. आणि जसं हे आन्सर क्लिअर होत जाईल, तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बूस्ट होईल, माइंडची क्लिअरिटी बूस्ट होईल. जे आपण म्हणतो ना, मला सुचत नाही, मला काय करायचं आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मी कोणता निर्णय घेऊ, मी कसं करू. का, कारण की ते जे ब्लॉकेजेस आहे ना, त्याच्यावर आपण कधी लक्षच दिलं नाही. आणि ते ब्लॉक जे सडन ओपन होते, आपण म्हणतो की नाही, बस सोडून द्या हा विषय, आणि पुन्हा आपण आपल्या कामामध्ये लागून जातो. मे बी एखाद्या व्यक्तीचा रोज मॉर्निंग मध्ये उठण्याची त्याने संकल्प घेतला, आणि तो उठत नाही का, झोप पूर्ण होत नाही. लिहा, झोप पूर्ण होत नाही. रोज तो एक्सरसाइज करायचा संकल्प घेतला, करू शकत नाहीये, बॉडी पेन होत आहे. आता त्या बॉडी पेनचं पूर्ण जेव्हा अनालिसिस करू, तेव्हा लक्षात येईल माझा प्रॉब्लेम कुठं आहे. विशेष कळलेला आहे, खास करून जे नवीन लोक आहेत. तुम्हाला मॉर्निंगला मी हे सांगितलं, तुमचं विश इन डिटेल लिहा. आणि आता मी काय सांगत आहे, ते इन डिटेल लिहिण्यामध्ये तुम्ही कोणता फिअर, कोणते ब्लॉकेजेस तुम्ही फील करत आहे, ते लिहा. कारण की पक्क मला माहित आहे, जेव्हाही आपण ती मॅनिफेस्टेशनची विश लिहितो ना, लार्जर दॅन लाईफच लिहायला जातो. असं काहीतरी लिहू तिथे आपण, आपलंच मन म्हणेल की हे इम्पॉसिबल आहे. बोलणे में टॅक्स थोडी लागत आहे, अशा सारखे वाक्य आहे. लिहून टाका. मॅनिफेस्ट झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक. असं नका करू. प्रॉपरली मेंटेन करा, प्रॉपर त्याला लिहा, रिअलाइज करा. डे बाय डे जसे हे टॉपिक समोर जातील ना, तुमच्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात येतील. व्हाय आय एम नॉट मॅनिफेस्ट व्हॉट आय वॉन्ट. ओके, चला मेडिटेशनला सुरुवात करू. रिलॅक्स बसा. हा, कोण कोण जागी आहे, कॅमेरावाले तर आहे, बाकी त्यांचं काय. ओके, छान आहे. ब्लेस यू ऑल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तुम्ही मेडिटेशन मध्ये बसता त्याकरता खूप खूप धन्यवाद. महालक्ष्मीच्या वेळेस सांगा, हिट कोणाकोणाला जबरदस्त फील झाली, खास करून महालक्ष्मीमध्ये.
अरे कोणालाच नाही झाली वाटते. आज नॉर्मल झालं मेडिटेशन. नाही सर, एकदम सुरुवातीला बसली मी, तेव्हाच मला एकदम गरम झालं. मी स्वेटर काढून मग बाकी मेडिटेशन केलं. ओके. आणि कोण बोललं? ती बोलली सर, प्रणाली. अच्छा, नंदारी प्रणाली ताई ताई. बोलली. हा. ओके. छान. हा. सनिका ताई, काय म्हणाले तुम्ही? तेच सांगत होती दादा की खूप हिट जाणवली स्टार्टिंगला, जेव्हा आपण महालक्ष्मीचा मंत्र म्हणत होतो तेव्हा. आज ओके. बिना स्वेटरची बसली आहे, अजिबात थंडी पण नाही वाटत आहे आज बिलकुल. स्टार्टिंगला म्हणजे एकदम बसायच्या आधी खूप थंड वाटत होतं, पण नंतर आता छान हम्म. गरमी जाणवली. आतापर्यंत हीट जाणवत आहे. थँक्यू दादा. या. हा. सीमा ताई, काय म्हणता? हा दादा, खूप छान वाटलं दादा. आज तसंच सुरुवातीला, आज एवढी थंडी नाही हम्म. आमच्याकडे पण, त्यामुळे नॉर्मल तर बसले होते मी पण. पण उलट मला सुरू झाल्यावर असं जाणवलं की माझ्या बॉडी भोवती तसंच थंड लहर येते. असं चालू झालं होते. मला ओके. सुरुवातीला. आणि मग नंतर चालेल. परत वॉर्म चालेल. फिलिंग येते. अ, असं झालं. आणि जेव्हा हात असे ठेवतो आपण, तर हम्म. असं वाटत होतं आहे माझ्या हातामध्ये खरंच काहीतरी. असं झालं मला ओके. की हातात जणू काही मी खरंच श्रीयंत्र किंवा काहीतरी इथं घेऊन बसलीये असं वाटलं मला. काहीच नव्हतं ना आज तरी. तर ते एक मला ठीक. थोडंसं असं वाटलं छान. हां. बाकी मेडिटेशन छान झालं. सगळे लास्टला ओके. म्हणजे पूर्ण अफर्मेशन मस्त आठवत होत्या हम्म. छान. छान वाटलं दादा. थँक यू. थँक यू. ठीक. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, ओके. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू. सेशन क्लोज करायचं मग आता आपण. हॅलो दादा. हा. बोला. दादा, मला ते जेव्हा मेडिटेशन चालू होतं श्रीमरतीचं, हा. तेव्हा म्हणजे ते म्हणजे एक असा राक्षस दिसला. त्यांनी असा मला हा. धक्का मारला आणि हा. चल जा भग इथून असं म्हटलं. बस तेवढा धक्का लागला बस. अच्छा. हो, ते बस तेवढंच आठवते. आणि मग मी तुम्ही तिथून पोहोचले चाललो कुठे गेलो. होते त्यावेळेस? नाही, कुठे पोचलो हे जागा नव्हती. बस मी ध्यान करत होतो, तो आला. अच्छा. त्यांनी असा जोरात धक्का हा. मारला गळा पकडून आणि चल जा भग असं हम्म. म्हटलं आणि चालला एकदा. बस एवढंच फील झालं मला. ठीक आहे, चालते. दादा मी बोलू? हा. मला एकदम सुरुवातीला दादा असंच काहीतरी आज फेस समोर आला. एकदम ते ब्लॅक आणि ते डोळे, तर मला काय वाटलं, आज फिल्म तर काही बघितली नव्हती तसं, पण मला काय वाटलं ते स्त्रीमधलं आपल्याला आठवत आहे. असं काहीतरी हम्म. वाटलं बरं दादा खरंच. पण एकदम सुरुवातीला होतं ते मेडिटेशन स्टार्ट करतानाच. आणि मग मी असं केलं की नाही, आपलं लक्ष नाही हे करायचंय. हम्म. स्वतःला थोडं हे केलं. बरं, ठीक आहे. म्हणजे असं काही हो. ओके, चालते. काय होतं माहिती नाही काय ठीक होतं. आहे, असू दे, असू दे. काही होत नाही. काही नसते राहत. ह्या ओके. कल्पना पण असू शकते. आणि कधी कधी असं आहे, आपण ज्या विषयाला धरून आता हे सुरू केलं प्रोसेस, है ना, अबंडन्स, फायनान्स, तर आतमध्ये जो ब्लॉक आहे ना आपला, तो ब्लॉक उभा होते अशा रूपात. ते अलाव नाही करत आहे एनर्जी सध्याच, है ना. याला जास्त काळजी नाही करायची. सुरू राहू द्या. ओके. लोड नाही घ्यायचा कधीच. हो दादा, ठीक आहे. काही नसते राहत हे. काय असते कधी कधी, ह्या अशा खूप साऱ्या घटना खूप लोकांसोबत झालेल्या आहे. जेव्हा आपण एखाद्या डायमेन्शन मध्ये प्रवेश करतो, एखाद्या एरियात प्रवेश करतो,
तर तिथे एखादा द्वारपाल कसा असते दरवाजावर उभा, आपण येतो आणि तुम्हाला तो वापस पाठवून देते, गो बॅक. म्हणजे तुम्हाला अलाव नाही केलं त्यांनी सध्याच. याच्यातून तेवढाच अर्थ निघते की त्या मनी एनर्जीने तुम्हाला सध्या अलाव नाही केलं. ओके. आणि करून देईल, काही दिवसानंतर होऊन जाईल आपोआप. ते निगेटिव्हिटी रिलीज होईल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला परमिशन मिळून जाते. विचार करण्यासारखं काही नाही त्याच्यात. ठीक आहे, ब्लेस यू. काही नाही व्यवस्थित होत. नमस्कार दादा. सर नमस्कार. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि आज विशेष असा तसा काही अनुभव नव्हता, परंतु चालू झाल्याबरोबर मग डीप मध्ये कुठे गेलो, बस फक्त काहीतरी चालू आहे आणि आपण बसलेलो आहोत. एवढंच फक्त मधामधातून थोडस यायचं भाना कदाचित होऊ शकते. एखाद्या ते झोपही लागली असेल, पुन्हा आलं पुन्हा हे करणं चालते, काही होत. चालू होतं. ओके छान ओके, झालं. ठीक आहे. चला. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न? ठीक आहे. ह्या रेकॉर्डिंग मी आता आज अपलोड झाल्या माझ्याकडून सगळ्याच्या सगळ्या मी आता ग्रुपमध्ये टाकून देईल, लिंक पाठवून देईल. सगळ्यांनी डाउनलोड करा. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ह्या सगळ्या मेडिटेशनची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. ओके, चला ठीक आहे. सेशन क्लोज करू आपण आता. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of love and gratitude. Lots of blessings. Good night. Lots of- Bless you all. Bless you all. Bless you. Bless you, bless you, bless you all, bless you, bless you, bless you.